इकडे भाजप सरकारकडून कोकणाला काय अपेक्षा आहेत तेही पाहूयात। कोकणची आर्थिक नाडी म्हणजे इथला मच्छीमारी आणि आंबा व्यवसाय। कोकणातले हे दोन्ही प्रमुख व्यवसाय गेल्या 15 वर्षात बदलत्या हवामानामुळे आणि बाजारातल्या स्थितीमुळे अडचणीत आले। कोकणचा आंबा 7 समुद्रापार पोचला, पण त्याच्या उत्पादनापासून विक्री आणि निर्यातीपर्यंतच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत। त्यामुळे कोकणची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या आंब्याच्या समस्येकडे नव्या सरकारनं अधिक लक्ष द्यावं अशी मागणी आंबा व्यावसायिक व्यक्त करतायत। काय समस्या आहेत, कशा सोडवता येतील ह्या समस्या, आणि शेतकरी ह्या संकटातून कसा मुक्त होईल कर्जातून, हे याकडे प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं। गेल्या काही वर्षात कोकणातली अनेक शहरं झपाट्यानं विस्तारत आहेत। ग्रामीण भागाचं शहरीकरण होत आहे। विस्तारणाऱ्या या शहरांच्या गरजा पूर्ण करणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पलीकडे जात आहे। त्यामुळे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडे तयार करण्याची मागणी पुढे येते। कोकणाच्या सर्वांगीण विकासात रत्नागिरीचं स्मार्ट सिटी आणि स्मार्ट पोर्ट म्हणून घोषित करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे त्यांनी आपलं संपूर्ण वजन वापरावं अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर आर्थिक गर्तेत अडकलेला मच्छीमार अजूनच आर्थिक गर्तेत अडकत चाललाय। त्यातच सरकारकडून डिझेलचे परतावेच न मिळाल्यामुळे मच्छीमार कर्जबाजारी झालाय। गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीच्या बंदर विकासासाठी कोकणातलेच मंत्री लाभले, पण अपेक्षित विकास झाला नाही। त्यामुळे नव्या सरकारकडून इथल्या मच्छीमारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपचा एकही प्रतिनिधी निवडून गेला नसला तरी येणाऱ्या सरकारमध्ये कोकणच्या समस्यांची जाण असलेल्या व्यक्तीला स्थान मिळेल अशी अपेक्षाही कोकणातून व्यक्त केली जाते। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।